नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता, तुमचा लाडका कार्यक्रम आपल्या या नव्या कोऱ्या थुकरटवाडीच्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. मंडळी, कालच्या आणि परवाच्या भागात महाराष्ट्राचे लाडके नेते या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करूयात आजच्या भागात आणि सुरुवात करूयात आजच्या भागात. आता जरा इकडे येतो सर. वहिनी, तुमच्यापासून आता मी सुरुवात करतो. यांनी तर उखाणा घेतला, तुम्हाला मी घेण्याची विनंती करणारच आहे. पण तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. आणि तुमचं गाव कुठलं? औरंगाबाद. अच्छा. मग घरामध्ये इतकं राजकीय वातावरण असतं तर गृहिणी म्हणून तुम्हाला किती टेन्शन असतं? तुम्ही अर्थात बाहेर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहात, पण या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना घर कसं सांभाळता? थँक्यू माझ्या मदर इन लॉला की त्या बऱ्यापैकी माझी मदत करतात. वा. आणि अजूनही शिकवतायत. 10 वर्ष झालीत लग्नाला, पण मी त्यांच्या अंडर अजून शिकते की घर कसं सांभाळायचं. कारण त्यांच्यासारखं घर आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी मला नाही वाटत कुणीही सांभाळू शकतं. इतक्या सुंदर त्या घर सांभाळतात. प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच चालूच राहणार, कारण राजकीय फॅमिली आहे. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि घरामध्ये सुद्धा नवीन नवीन गोष्टी घडत असतात, तर त्याच्यातून पण शिकते दररोज काही ना काही. वा 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 वा. मला हेच विचारायचं सर की घरामध्ये असताना, आता बाहेर तर आपण खासदार आहात त्याच्यामुळे अनेक लोकांना तुमचं ऐकावंच लागेल, पण घरात जसं आमचं असतं आम्हाला बायकोचं ऐकावंच लागतं, तसं तुमच्या बाबतीत असतं का? सगळ्या नवऱ्यांची सारखीच परिस्थिती आहे. किती जेन्युइन उत्तर आलं रे. किती मनापासून उत्तर आलं. असा नवरा जन्माला यायचा आणि मला त्याला भेटायचं. त्याला भेटायचंय. वा वा. हा, म्हणजे 2 स्टेप आहेत. असं जन्माला यायचं आणि असेल तर मला त्याला भेटायचं. खरंय खरंय खरंय. तुमच्या बाबतीत सर कसं आहे? सेम 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 म्हणतात काय? त्यात शेजारीच बसलेले आहेत. सेम आहे एकदम म्हणतात. सेम. काहीच डिफरन्स. मी काय उत्तर दे? साधारणपणे बायकांना हे चांगलंच वाटलेलं असतं, त्यामुळे त्या म्हणतात की हे चांगलं आहे ना. पण ते खरं आहे. तो सगळ्यात नशिबाने मी फार कमी घरी असल्यामुळे त्याचे मित्र म्हणतात तू बहुत लकी आहे. वा 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 वा. तर उखाण्याकडे आता मी येणार आहे. तुम्ही आम्हाला एक उखाणा प्लीज ऐकवा. मलाही उखाणं जास्त येत नाही. मी लग्नापासून एकच उखाणं घेते आणि मी 10 वर्षापासून तेवढं एकच घेते. मी तेच घेणार आहे. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, सुजयरावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखून. वा वा वा. सर तुम्हाला पण मी उखाणा विचारणार आहे. वहिनी ऐकतात हा कार्यक्रम घरी, त्यांची इच्छा असणार आहे की डॉक्टरांनी विचारलं नाही, त्यामुळे तुम्हाला पण विचारणार आहेत तो प्रश्न. रोहित दादा, पाय तर तुम्ही इकडे बघून उखाणा म्हणा. हा, असं म्हणा, चालेल आम्हाला. खरंय इकडे बघतो टीव्ही. चालेल की? त्या बघतायत घरात. सर काय उखा ना. हा सर एखादा. अहो, माझ्या लग्नाचा आता एकच सेकंड घेतो बघा. माझा सामुदायिक विवाह झाला होता. अरे वा. तर 70 लोक होते लग्नाला. बर. पहिलं तर माझी बायको शोधायला वेळ गेला. त्या करते नेमकी कोण उभं आहे आणि कोण कुठे उभं आहे, चुकीची लीक लागायला नको. आणि माझ्याकडे नियोजन होतं आणि नियोजन गेल्यावर म्हणजे मंगळाची सुरू व्हायची आणि मग मी स्टेजवर आणि मग ते सगळं सामग्री घेऊन इकडं तिकडं झालं. त्यामुळं उखाणे घ्यायची संधीच मला मिळाली नाही. हो ना. खरंय. नशीब मी राजकीय उत्तर झालं. नाही राजकीय नाही, पण नशीब मी जे ठरवलं तिच्याबरोबरच उभं राहिलो, हे माझं नशीब खरंय खरंय. हे पण विशेष उलटी आहे. आज ती संधी भरून काढूया दादा. भरून काढूया. तेव्हा नाही घेता आला, आता प्रयत्न करूया. ती संधी एकदाच पुरेशी झाली मला. पण सामुदायिक विवाह खरं तर खूप मोठी परंपरा आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे आणि अनेक ठिकाणी तो राबवला जातो. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. पण त्यामध्ये टेन्शन असेलच, हे जसं म्हणतायत तसं की बऱ्याचशा वेळेला मी बघितलं की कपडे सुद्धा सेम असतात अनेक नवऱ्यांचे, होणाऱ्या नवरीचे. मग तिथे एखादा घडलेला आणखीन किस्सा आठवतोय का? नाही, घडलेला किस्सा नाही. गंमत अशी झाली की माझ्या लग्नाची तारीख आणि 1-2 दिवस अगोदर सरकार पडलं आमचं. हो. म्हणजे विलासराव देशमुख साहेबांना राजीनामा द्यावा लागला. चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले नव्हते तेव्हा, आशीर्वाद चव्हाण साहेब. अच्छा. आता सरकार पडलं, वडिलांनाही राजीनामा द्यावा लागला आणि शपथविधी 16 ठरला. आणि माझं आज लग्न आणि उद्या शपथविधी. अच्छा. वडिलांची. आता नंबर तर आपल्याला फोन आल्याशिवाय तर माहित नाही आपण मंत्री होणार आहे का नाही, कारण की राजकारण खेळामध्ये नवा माणूस, नवा गडी नवा राज्य. म्हटलं आता जर माझ्या वडिलांचा पत्ता कट झाला आणि असं ठरवलं की ही घरात तिने पाय ठेवला आणि केलं
हा म्हटलं काय म्हणून मी वडिलांना म्हटलो तुम्ही माझ्या लग्नाला नाही आले तरी चालेल, तुझं फिल्डिंग लावा, मी माझं लग्न लावून घेतो. बापरे. किती काळजी बायकोची आहे. नाही, पण खरंच अरेंज मॅरेज आहे. रोहित सरांनी एक चांगला मुद्दा मांडला की खरंच मग हे अरेंज मॅरेज म्हणायचं का? वा हा वा. म्हणजे अरेंज मॅरेज होतं पण तिथपासून लव्ह सुरू झाला. सुरू झालं होतं. मंडळी, आठवड्याला 7 वार असतात आणि या 7 वारांपैकी कुठल्या ना कुठल्या वारी कुणाचा ना कुणाचा तरी उपवास असतो. आता आपण भेटणार आहोत अशाच एका आजीबाईंना ज्यांचा आज आहे उपवास आणि घरामध्ये केलेले आहेत छान छान पदार्थ. बघूयात मग आता किती वेळ हा उपवास टिकणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, स्नेहल सिदम, अंकुर वाडवे आणि भाऊ कदम. अगं बाय, गेली का लाईट आता? लाईट नाही गेली का? मी आहे ना. काय चावटपणा चाललंय? सासूबाई घरात आहेत. अगं ते नेहमीच घरात असते. ती ना घोगरे बाबांचा जप करत असणार बघ. जप करत असले ना तरी म्हातारीचं लक्ष सगळीकडे असतं. त्या दिवशी जप करता करता मोजत होते आम्ही आंघोळीला किती वेळ लावते ते. असू दे ग, पिकलं पान आहे ते. हे पिकल्या पानाने ना ताप केलाय डोक्याला. कुणाचा डोकं पिकवती का सुनबाई? कोणाचं नाही, या येऊ ना, दार उघडच आहे म्हणून म्हणलं. झाडू मारतीये, या. आले आले. थांबती काय करतोय? सगळं स्किट काय तिथं संपवते का काय म्हणलं? म्हणून आणलं लवकर इकडे. हा आणले. अरे तो घरातला सिलेंडर बाजूला ते ठेवून समोर काय ठेवलेस माझ्या? हो सासूबाई, सून आहे तुमची. हो का? अरे देवा. बस ग, बस आहे, बस बस बस. संपला का जप? कसला संपतोय? मी झोपेत पण घोगरे बाबाचं स्मरण करत असती. घोगरे फुस. असं ते. हा करते करते, स्मरणच करते. हो आहे काय गाज? अरे आज उपवास केलाय मी. कशाला? मी नवस केला होता घोगरे बाबांना. काय? माझा नातू चांगल्या मार्काने पास झाला ना तर मी उपवास करीन. 35% मिळालेत त्याला. चांगल्या मार्काने नाही, नुसता पास झालाय तो. पण मिळाले ना 35% पास झालाय ना, मग ते बघ की त्याच्या बुद्धीचा चमत्कारच म्हणावा लागेल. घोगरे बाबाचा चमत्कार हे बाबा. अगं आहे, पण तू उपास कशाला करते ग? ए तू गप्प बसूस का? मी कडक उपवास करणार आहे. 1 किलो साबुदाण्याची खिचडी, अर्धा किलो उकडलेले रताळे, हा, पाव किलो बटाट्याचा शिरा, त्याच्यामध्ये काजू बदाम टाकलेले खाल्ले त्यांनी उपवासाच्या नावावर. कडक. उपवास कडक आहे माझा. अगं एवढा कडक उपास करू नको ग, चक्करीला आहे तुला. कशाला सिक्युरिटी? अरे घरातल्या मोठ्या माणसाने असे उपवास करायला पाहिजे, तरच घरात आनंद राहतो. कळलं का? आता काय मी हाय म्हणून करते उपवास. उद्या माझं काय झालं तर कोण करणार आहे? ही करणार आहे का उपवास? हे तुम्ही उपास म्हणून जे चरताय ना, ते 4 दिवसात पण मला खाणं जमणार नाही. पण कसं म्हणली बघितलं? चरते म्हणते, मला चरते म्हणते का? कुणासाठी करते मी सगळं? कुणासाठी करते? कुणासाठी करते ही? वरण विकलं. वरण विकलं कुणासाठी करते मी? वरण विकलं नाही, व्रत वैकल्य आहे ते. हा तू चुकाच काढ, आमच्या चुकाच काढ. कुणासाठी कुणासाठी करते मी? आहे बस बस बस, बरं चिडू नको तू, बस खाली, बस बस खाली. आजी आजी. अगं बाई पोपट, तो पण उलटा. मी आहे, तुझा नातू. अरे हा आला ग माझा वाघ, आला वाघ. बस बस बाबा, पोरा बस. वाघ म्हणे वाघ. हा. बाथरूम मध्ये झुरळ दिसलं तर 2 तास कळ काढली त्याने, पण आत गेला नाही त्यो. हा तू आमच्या खानदानाला नावच ठेव. आमच्या खानदानाला हिचा बाप लय मोठा माणूस. आम्ही घरी गेलो का वरण भात आणि भेंड्याची भाजी देतो आणि हा स्वतः मटण खातो. या तो रस्सा बघून किती पाणी येतं माहितीये का? डोळ्यात किती पाणी येतं. हे आजी, हा. काल मंचुरियन खात होतीस ना? मुडद्या काही म्हणते काही बोलतोस? हा मी फक्त हे वरवरचं कवर खात होते, आतल्या कशालाच हात लावला नाही. बघितलं? हा मग बघितलं आईचं वृत्त बघितलं? मग एकदम कडक.
हा लय कौतुक चाललंय आईचं. हा मग करणारच कौतुक. पोरगा आहे माझा तो मागे गेला होता ना बँकेत तिकडे लांब परदेशात. कुठं? बँकॉकला बँकॉकला गेला होता ना तेव्हा घोगरे बाबांसाठी समय आणली होती माझ्या त्यानं. हा बँकाकडून नव्हती आणली काय नाही. इथं टर्निंग वर ते भांड्याचं दुकान आहे ना, तिथून आणली होती समय. नाहीतर काय. आणि यानं सांगितलं बँकॉक वरून आणले. हा? वेगळं? बाबा बँकॉकला काय असते हो? खूप बँक आहेत तिकडं. काय नसतं. काय काय करायचं काय तुला? बस तिकडे. चल तिकडे बस. नाही तर काय या. काय रे हे दे की इकडे. काय चॉकलेट खात दात खराब होतील ना. कशाला खातीस चॉकलेट खातीस? चाल कळत नाही काय नाही. ओ सासूबाई तुमचा उपवास आहे ना? अरे देवा हे चालतंय की. मग घोगरे बाबांना चालतंय चॉकलेट चालतंय. काय असतं त्यात दूध आणि साखर तर असते. घोगरे बाबा म्हणतात अर्ध खाल्लं तर सगळंच खावं लागतं म्हणून. हा बरोबर आहे. वा नाही तर काय नुसता आईवर गेलाय. आमची किंमतच नाही याला. हा एवढं चॉकलेट खाल्लं किती तमाशा करतोस? हा इकडे तू इकडे चल इकडे चल. म्हणजे काय कळत चल तुला ना मी दुसरं चॉकलेट आणतो. हा? हा हा दोन चॉकलेट आण. आता काय दिवसभर चॉकलेटच खाणार आहात का काय? मी काय म्हणते, असंही सासूबाईंचा उपवास आहे, मी पण स्वयंपाक करत नाही. म्हणजे आम्ही पण आता उपवास पकडायचा का काय? अहो तसं नाही, मस्तपैकी आपल्यासाठी ना बटाटे वडे करते. हा कर 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 कर. बरेच दिवस झाले बटाटे वडे खाल्ले नाहीत बघ. हो कर वडे कर. हो तुमचा उपवास आहे ना, हा बटाटे वडे कसे चालतील? चालतो की. घोगरे बाबांना बटाटा चालतोय. वरचं पीठ तेवढं काढायचं आणि आतली भाजी खायची फक्त. अगं पण कसं चालेल आता घोगरे बाबांचा उपवास आहे ना. ते घोगरे बाबांना मी बघून घेऊन सांगून ठेवती. म्हणजे बोल नकोस तू. आजीचं मस्त आहे बाबा. म्हणजे मंचुरियनचं वरचं कवर काढून खाते आणि बटाटा वड्याचं पण वरचं कवर काढून फेकते आणि आतला माल खाते. बघितलं तुमचा मनाचा ताबा. जिभेवरचा ताबा म्हणत नाही मी, नवऱ्यावरचा ताबा म्हणते मी. काय नवऱ्यावर ताबा ठेवला हो मी? सगळा खर्च तर तुमच्यावरच होतोय. फक्त एक गजरा आणतात माझ्यासाठी, बाकी उभ्या आयुष्यात काय आणले त्यांनी? आई गजरा कसा आणतात बाबा माहितीये का? हाताला बांधून आणतात आणि सोसायटीमध्ये इन झाले की तो हाताचा काढतात आणि खिशात ठेवतात. ए, गप, हो गप, गप. त्याच्यावर कशाला ओरडताय? मला सांगा, गजरा बांधून कुठे जातो तुम्ही? अरे अगं ती लोकलमध्ये काय होतं ना, खिशात गाजरा ठेवला ना तर चिमटून जातो. म्हणून मग असा बांधतो आणि असं वरनं अलगद घेऊन येतो. खरं सांगताय ना? एवढा पण विश्वास नाही का माझ्यावर ग? हा ठेव ना विश्वास ठेव. हा हिला गजरा आणायचा नाही. उद्यापासून मलाच गजरा आणायचा. गजरा कशाला? चांगला मोठा हार आणतील तुमच्यासाठी, पण तुम्ही फोटो फ्रेमात तर जा आधी. लागली. फोटो प्रेमात बोलते मला. माझ्या पानावरच टपली. आय बस 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 घोगरे बाबा एवढं काही बोलली नाही. आहेस का ग सुमन? शिंदे वहिनी या. ओ मागे. आज काय उसनं मागायला आला? असं काय बोलतेस ग मला? मी काही नेहमी उसनच घ्यायला येते का? आज मी द्यायला आलीये. काय सांगता? काय आणले? हे बघा गुलाबजाम. आमच्या पिंकीला प्रमोशन मिळालं ना, त्याचे आणले. हो का? अगं दे की इकडे. अगं सोड ना. अरे दे की. अहो यांच्याकडे कुठं देताय? उपवास आहे त्यांचा. चालतात की. हा ते घोगरे बाबाला चालतात. हे गुलाबजाम चालतात घोगरे बाबाला. असं कुठला उपवास आहे की ज्याला गुलाबजाम चालतात तो? माझ्यासाठी खाते. थांब रे. माझ्यासाठी खाते का? या गुलाबजाम मध्ये मला घोगरे बाबा दिसतो. म्हणून मी मागितलं ना खायला. असे गुलाबजाम स्वतः चालत आले आपल्या दारी. ही घोगरे बाबांची लीलयाच म्हणायची. अगं आहे कशी? एक दे ना, आजी एक. आहे
आहे कसा आहे का सांग ना आजी? आहे कसं मी कळ सांग ना कसा आहे कायच माझ्या नाही याच्यात. माझा नाही बरोबर वाचा वाचा खाताय बरे. आमच्या घरात अन्न फेकायची पद्धत नाही. अन्नाला किंमत आहे आमच्या घरात. माहिती आहे अन्नाची किंमत. बिया सकट सीताफळ खाता तुम्ही. मुद्दाम करते. बिया जर खाली पडल्या तर त्याला हा झुरळ समजेल ना. मग तो झुरळाला घाबरतो माहिती आहे ना. म्हणून मी सीताफळ बिया सकट खातोय. हा. पर्वतातून खाली पडलेल्या बिया खाल्ल्या तुम्ही. हो खरंच ती झुरळ होती दोन. आताच मग मुलाखत होती. सासूबाई हा? तुमच्या गोगरे बाबांच्या उपवासाला डोसा चालतो. हो चालतो ना डोसा. तुमच्या गुणा डोशा सकट तो तुम्हाला स्वीकारतो. हे डोशा सकट ते तुम्हाला स्वीकारतात गोगरे बाबा. दही वडे मसाला पापड छोले भटुरे सगळं चालते. एक मिनिट तू इडी झाली काय तू उपवासाला हे सगळं कसं चालेल हे सगळं मी आज ऑर्डर केले आपल्या पुरतं. बघितलं मुद्दाम केलंय हिने असं. माझा उपवास आहे ना म्हणून मुद्दाम मागवलंय आज सगळं. काय मुद्दाम बिद्दाम नाही. हे माझ्या सकाळीच डोक्यात होतं ऑर्डर करायचं. मला नंतर कळलं तुमचा उपवास आहे तुला ते. सगळं नंतरच कळते. बरं असू दे हे बघ आता काय कर तू मागवलंयस ना येऊ दे आपण ते सगळं खाऊ आईसाठी काहीतरी फराळाचं बनव हा आपण खाऊन टाकू ते सगळं हॉटेलवाला अगं बाई हॉटेलवाल्या अगदी वेळेत आल्या तुम्ही. थँक्यू. सासूबाई मी काय म्हणते आम्ही हे सगळं जरा खातो तोपर्यंत तुम्ही आतमध्ये जाऊन पडा ना. हे खाऊन झालं ना की मी लगेच तुम्हाला एखादं फळ कापून देते पपई वगैरे. अगं कुठं फेडाल ही पापई. ही पाप कुठं फेडाल. अगं आहे तुझा उपवास आहे ना तू एक काम कर तू बस इथं आणि टीव्ही बघत बस आम्ही आज जातो ना आम्ही खातो. खबरदार कुणी इथून हल्लं तर. माझा उपवास आहे ना मी नाही खाणार तुम्ही पण नाही खायचं. मी ठरवलंय आज उपवास सोडणार मी. रात्री साबुदाणा खिचडी आणि 4-5 फळं काही बस आणि उपवास झोपी. ते अगं आहे काय करते खातू खातू खा. अहो त्याला खाऊ द्या ना. पंकजाताई तुमच्याकडे येणार आहे. त्यांचं उखाणं राहिलं की डॉक्टर साहेब बरोबर आहे. अरे काय ह्यांनी मिस केला आता मला कशाला मग त्यांनी पण घेतला पाहिजे. मी उत्तर तर दिलं त्याचं कमीत कमी. लग्नातला त्यांचा एक प्रसंग सांगितला. फार सोपा उखाणा आहे कारण का त्यावेळेस अनेक असे वेगळे उखाणे मला लोकांनी सांगितले की हा घेतला पाहिजे तो घेतला पाहिजे पण ऐकल्यानंतर मी बोलायला जायचो तेव्हा विसरून जायचो. अच्छा. मी म्हटलं सोपा सांगावं सोपा. मग त्यांनी एका साध्या व्यक्तीला सांगितलं एक काम करा हा वर्क होतो. म्हटलं काय. मग त्यांनी हे सांगितलं ते मी बोललो भाजीत भाजी. सगळ्यात युनिक उखाण आहे. भाजीत भाजी गवाराची वेगळा आहे. वेगळा आहे. मगरांबरोबर कुंती झाली आता पवारांची. क्या बात आहे. वा 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 वा. हा माझा आहे पण दुसरा कुठला एवढा कॉमन. मेथीची कॉमन आहे. तुम्ही भाजी बदलली आणि उखाणा युनिक केला. क्या बात आहे. ट्विक थोडंसं करावं. शेवटच्या क्षणी राजकारणात काही घडू शकतं ना सर. तसं तुमची रिॲक्शन आल्या त्यांनी पटकन गवार करून टाकली. भाजी बदलली. तुम्हाला कळलं पण नाही उमेदवार कधी बदलला. कमाल. हीच तर खासियत आहे. हीच तर खासियत आहे. वा 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 वा. तुमच्या लग्नात काही असा किस्सा घडला होता जसा यांच्याकडे एक वेगळा किस्सा होता कारण सामुदायिक विवाह होता तसा एखादा छान गमतीदार किस्सा काही आठवतं. नाही म्हणजे आय थिंक ह्या सगळ्यांच्याच लग्नात होत असेल असं मला वाटतं. एक तर लग्न होतं पण ते सिलेक्टेड लोक त्या ठिकाणी असतात. म्हणजे माझ्या तर लग्नात सिलेक्टेड लग्नाला सुद्धा काहीतरी एक 2-3 हजार लोक होते आणि नंतर रिसेप्शन होतं. रिसेप्शनला काय 20-1 लोक असतील. हो. त्याच्यामध्ये उभं राहायला लागतं आपल्याला तिथे. खरंय. लोक येत असतात आणि 3-3.5 तास त्या ठिकाणी म्हणजे चला हवा येऊ द्यामध्ये खरं तरी हसणं आपल्याला बाहेर निघत असतं. नाही तर आपण हसतो तरी तिथं जी व्यक्ती येईल त्याला स्माइल द्यावी लागते. आणि त्यावेळेस राजकारणात नव्हतो काही नव्हतं तर त्यातले काही असे व्यक्ती असतात ओळखलंस का
हो ओळखलं. मग कधीतरी ते म्हणून जातात, बघू सांग बरं कोण. अहो सांगतो, खूप लोक मागे आहेत त्यानंतर आता अशा घटना आता माझ्या बाबतीत घडल्या तर कदाचित सगळ्यांच्याच बाबतीत घडल्या असतील असं वाटतं. असतं बऱ्याचशा वयस्कर महिला तर कोण सांग ते हालतच नाही, सांग कोण. हा आठवतोय मला. आणि मग आता सांग कुठे भेटलो होतो, आमच्या तू नाही वेळी समजत. काही लोक आणि डॉक्टर साहेब काही लोक असे आहेत हा. ज्यांना हे ओळखत नाही आणि आम्ही ओळखत नाही. मग नंतर हळूच विचारायचं, तुमच्याकडचे होते का. मग तेही म्हणतात नाही तुमच्याकडचे होते. माहित नाही. म्हणजे बहुतेक लग्नात जेवण चांगलं होतं. आमच्या वेळी काय झालं होतं, हा सर. आमच्या वेळी तर खूपच मोठा प्रसंग झाला होता. म्हणजे आमच्या लग्नात 3 लाख लोक होते. 3 लाख लोकांसमोर किती वेळ उभं राहायचं आणि किती हसायचं ते खूप मोठं प्रॉब्लेम. 3 ते 4 लाख असेल मला वाटतं. बाप कमी नाही पण. 3 ते 4 लाख. हो ते सभाच होती एक. सभापेक्षा मोठी होती. खरंय. आम्ही अरे बोलवले आम्हाला नव्हते किती ते तास सर्व. लागले असेल हसायला, म्हणजे तुम्ही इमेजिन करू शकत नाही. किती दिवस चालू होतं सर लग्न. नाही, नाही. 3 लाख लोक म्हणजे भेटायलाच किती दिवस लागतील. न इन्व्हाइट करता साहेबांच्या घरचं पहिलं लग्न आहे आणि आपल्याला काय गरज आहे, आणि गावाकडे झाल्यामुळे असं मोठी सभा झाली. अचानक पाऊस आला. वरती आभाळ अचानक, म्हणजे आणि इतके लोक आणि काय कव्हर काही नाही. पण पाऊस फक्त 3 मिनिटासाठी येऊन चढून गेला, पुरून गेला. फक्त 3 मिनिटासाठी. पावसाले आशीर्वाद दिला. हो, तसं मंगलाष्टकांच्या वेळी पाऊस आला. क्या बात फक्त है. 3 मिनिटासाठी. वा 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 वा. तर मी हसत असते कधी की ते अक्षता होते की आशीर्वाद. आम्ही नेहमी हसतो यावर की काय होतं. काय होतं नक्की. वा 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 वा. आनंदाश्रू. आनंदाश्रू. पण जसं की तुम्ही म्हणालात 3 लाख लोक लग्नात, खरं तर ही जादू होती वडिलांची निर्विवाद. आणि अर्थात ती तुम्ही पुढे आता सुरू ठेवलेली आहे, ती लेगसी पुढे घेऊन जात आहात. काय सांगाल बाबांबद्दल. अरे बापरे, बाबांबरोबर काय सांगणार. माझ्याकडे तेवढे शब्द नाही, तेवढ्या भावना एक्सप्रेस करणं शक्य नाही. बाबा गेल्या नंतर एक गोष्ट केली आहे की आमच्या जीवनातल्या 16 गायब झालाय. त्यांना एक प्रचंड त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. साध्या जेवणाच्या टेबलवर पण 16 करायचा. कोणताही सण असू, एखादा प्रसंग असू, त्याला ते इतकं 16चं रूप द्यायचे. त्यांच्या एक्झिस्टन्सनी, त्यांच्या असण्यानी त्या प्रसंगामध्ये एक जिवंतपणा यायचा. कधी कधी असं होतं की एखादा सण येतो आणि आम्ही त्यावेळी बाबांच्या घरी जाणार नसलो तरी आम्ही तिकडे जातो आणि त्यांचा एक मोठा फोटो आहे आमच्या हॉलमध्ये, आईच्या रूममध्ये, आणि आम्ही तिथे बसून जेवत असतो. मी नेहमी म्हणते बाबा ना फारच हट्टी आहेत. ते बरोबर योग्य प्रसंगाला आम्हाला त्या फोटो समोर येऊन बसायला लावतात. तसं बऱ्याच वेळा होतं. तर ही माझं आणि बाबांचं नातं खूप वेगळं होतं. ही वॉज माय ट्विन सोल म्हणतो ना आपण. म्हणजे ते म्हणजे आत्मिक नातं होतं. मुलगी तर आहेच आहे, मित्राचं नातं होतं ते. मी त्यांना रागवू पण शकायचे, त्यांना मी सांगायचे, भांडायचे, आणि मी त्यांची चमची पण होते. अच्छा. आणि मी त्यांची बाजू नाही घेतली की ते म्हणायचे ब्रुटस यू टू, म्हणजे मी त्यांची बाजू घ्यायची. आणि हे बाबांच्या, म्हणजे ह्यांनी माझ्या गळ्यात माळ घातली नव्हती, बाबांच्याच घातली. ते दोघंच फिरायला जायचे, मी घरी बसलेली असायचे. त्यांचं खूप जमायचं दोघांचं. आणि बहिणीबद्दलचे सुद्धा भरपूर किस्से आहेत. त्यांना तुम्ही सतावायचात असं मी ऐकलंय. मी तशी गुणी मुलगी आहे, पण तिला मी खूप त्रास द्यायचे. माझ्या धाकट्या बहिणीला मी तिला सांगायचे आम्ही एक भाकरी देऊन तुला आणले, तुझ्या घरातली नाहीये, खूप रडायची. हो हो. आणि मग खूप तिला मी त्रास द्यायचे. आता उलट झालंय. अच्छा. आता ती त्रास देते मला. पण 3 बहिणींमध्ये सगळ्यात लाडकं कोण. खरं कोणाचं. बाबांचं सगळ्यात लाडकं कोण, म्हणजे वीक पॉइंट. आता मला असं वाटतं, मी हा पण म्हणतोय, मी मी लाडकी आहे, म्हणजे पार्शल. एकाबद्दल पार्शल असतो ना. पार्शल. हो ना. त्याचा बेनिफिट मला पण व्हायचं. मी लाडकी होते असं मला तर वाटतं, पण 3 मुली जीव की प्राण त्यांना होत्या. वा 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 वा. मंडळी, अनेक लोकांना अनेक छंद असतात. काही लोकांना प्राणी पाळण्याचा छंद असतो आणि ते प्राणी सुद्धा इतके गोड असतात की ते फॅमिलीचे मेंबर होऊन जातात. पण कुठला प्राणी पाळायचा यावरून सुद्धा नवरा बायकोमध्ये वाद होऊ शकतात, तो प्राणी पाळण्याच्या आधी. अशाच एका आपण घरात जाणार आहोत जिथे चाललंय डिस्कशन कुठला प्राणी पाळायचा. बघूयात मग आता रिझल्ट काय लागणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण म्हणजेच आपला बबन आणि गायत्री दातार.
तीन रूपाची पोरगी माझ्या मामाची माझ्या मामाची आई मारते माझ्या ओ अख्खं स्किट काय त्या गाडीवर आहे का? इकडे या. तुला काय झालं का? चांगली थुई 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 नाचत होती. गाडीतलं पेट्रोल संपलं का गच करून थांबलीस कशाला? माझं ना सध्या मानसिक स्वास्थ्य नीट नाहीये. कशातच मन लागत नाही बघा माझं. कसं मन लागल सांग बर? माझ्यासारखा असा हँडसम नवरा पुढ्यात असताना दुसरीकडे कसं काय मन लागल? लेट्स कॉमेडी आजचं स्किट. मी काय म्हणते, आपण प्राणी पाळूयात का? मी वाचलंय आत्ताच की प्राणी घरात असलं ना की घरातलं वातावरण कसं एकदम मस्त राहतंय बघा. तुला घरातलं वातावरण मस्त पाहिजे ना? ये इकडे, तुला काम करूया आपण. तुला प्राणी आणायचा आहे ना? आणूया आपण. सांग मला कुठला प्राणी आणायचा? आपण ना मांजर आणूया घरी. मांजर? नको 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 नको, मांजर नको अजिबात. का? आता काय काम करतात आधी घरात? नुसतं बसलेलं असते, अजिबात कामाचं नसतंय मांजर, त्याच्यामुळे मांजर नको. हा बिनकामाचा बोका तसा पण घरात बसलेलाच आहे. माझी मांजर पण बसल ना घरात. पण त्या मांजराचा काय फायदा आहे? अहो ती उंदीर खाईल ना घरातले. अगं पण घरात उंदीर कुठं आहे ते तेव्हा ती? मग आणूया ना आपण. तू काही डोक्यावर पडलीस का ग? इथं म्हणजे असं झालं की औषधाची बाटली फुटली म्हणून आपण बोट कापून घ्यायचं. पण मी बोट कापण्याबद्दल बोलतच नाहीये, मांजरीचं पोट भरण्याबद्दल बोलतेय मी. उंदीर नाही ना, आपण दूध आणूया मांजरासाठी. मी चहा मागितला तर मला कोरा चहा देतीस तू, आणि मांजराला दूध आणून पाजायला लागली. मी मांजर आणणार म्हणजे आणणार. हे बघ, उगाच माझा खर्च वाढवू नकोस बाया. त्यापेक्षा इकडे 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 बस. तुला प्राणीच पाहिजे ना? ते मांजर कॅन्सल करून टाकू. आपण मस्तपैकी मास पाळूया. मास नाही, नको. त्यात काही मजाच नाही. प्राणी कसा असं जवळ आला पाहिजे, असं मांडीवर येऊन बसला पाहिजे. प्राणी कशाला जवळ आला पाहिजे ग? इथं वर्ष झालं मी तुझ्या जवळ आलो नाही. काय ते मासे बिसे नको आहेत घरात, आणि तसेही आमच्यात मासे चालत नाहीत. मुळात मासही चालत नाही. तीच मास पावते ते असं. काय होतंय? अगं मासा यो मासा. अच्छा, कोंबडीने मासा खाल्लाय. मासा नाही खाल्ला. म्हणूनच म्हणतीये आपल्याला ना नको फिश टँक बिश टँक. इथे 2-2 दिवस पाणी जात आहे आपल्याकडचं. त्यात अजून फिश टँक मध्ये पाणी भरायचं म्हणजे काही ते मासे बिसे नको आहेत मला. त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण ना पॉमेरियन कुत्र पाळूया. ते कुत्रा बित्र नको, एखादा छोटा प्राणी पाळ की. छोटा मुंगी पाळू का? मुंगी. छोटा प्राणी पाळ म्हणे. अगं पण तुला पामेलियन कुत्र कशाला पाहिजे ग? अहो लई प्रामाणिक असतंय ते. पण मी आहे की प्रामाणिक घरात. पण तुम्हाला कसं कुत्र म्हणू मी? म्हण मला कुत्र. घाल गाळ्यात माझ्या पट्टा. मी बसून राहीन तुझ्या पायावर असं हे कर. स्वतःला पॉमेरियन समजून इज्जत कमी करू नका. कुणाची? माझी? पॉमेरियनची. काय पण कशाला बोलतेस ग? ठीक आहे, तुला कुत्र पाहिजे ना? ठरलं, मी तुला कुत्र आणून देणार. मला सांग किती रुपयाला असतंय ती कुत्र? तसं जास्त काही नाही. सांग, सांग. 25,000 फक्त. 25,000 रुपये? कुत्र्यागत राबलो तरी मला 25,000 महिन्याचं कोण देणार नाही. तुला कुत्रच पाहिजे ना? आपण गावठी कुत्र आणूया ना. आपल्या रानात आहे की तिकडं 10-12 कुत्रे आहेत. तसलं कुत्र नकोय पण मला ना पॉमेरियनच पाहिजे. म्हणजे असं त्याच्या गळ्यात पट्टा घालून मी अशी फिरले ना की सगळी सोसायटीतले आमच्याकडे बघतील. हा, बघतील आणि म्हणतील पॉमेरियन कुत्र गोरिलाला फिरवतोय. आणि त्या कुत्र्याचा लय ग खर्च असतोय. त्याचं खाणं पिणं वेगळं असतंय. ते त्याचं ती बिस्किट वेगळी असते. ती मी तर ऐकलं त्यांच्या पार्ट्या पण होत्यात कुत्र्यांच्या. ती झंझट मध्ये पडायलाच नको. ती कॅन्सल, कुत्र कॅन्सल. अहो असं काय करताय? एक वेळ पार्टीला नको जाऊया आपण.
पण कुत्र पाहिजे ना घरामध्ये, चांगलं असतं कुत्र असलेलं. झोपत नाही कुत्र मग चोरी बिरी पण काय होत नाही बघा घरामध्ये. तुझी आई पण रातभर जागी असते. मागच्या टायमाला चोर आलो होतो चोरी करायला. चोर खिडकीतनं बघत होतं म्हातारी कधी झोपतीया. वैतागून चोर खिडकीतनं आत आलं म्हातारीला थुपटून झोपवायला. तर म्हातारी त्यांच्या बरोबर 2 तास गप्पा हाणल्या. सकाळी पाट ती चोर कटाळून झोपलं. सकाळी उठून माझ्यावर नाश्ता केलं, खर्चाला पैसे दिलं, जावा म्हणलं बाबांनो, तेव्हा घरी गेले ती. माझ्या आईला काही बोलायचं काम नाही सांगून ठेवतीये. कधी नव्हे तर राहायला आली आपल्याकडं. कधी नव्हते 2 वर्ष झालं म्हातारी इथं थांबल्या. 2 वर्ष झाली. जाते म्हणती चार्जर राहिला म्हणून परत येते, 2 दिवस राहते. मिली तरी वर राहील, चार्जर राहिला म्हणून राहिली. असू देत. काय त्रास होतोय तुम्हाला तिचा काय सुद्धा त्रास होत नाही. मला त्या कुत्र्याचा त्रास होतोय. मला कुत्रा अजिबात नको म्हणजे नको. कुत्र कॅन्सल. आपण काय करू माहिती का, मस्त पैकी असा पोपट पाळूया. पोपट, बोलणारा पोपट. बोलणारा पोपट अजिबातच नको. तुम्ही एक तर मी बोलते ते अजिबात ऐकत नाही, त्यात तो बोलणारा पोपट आला तर बिलकुलच ऐकणार नाही. मग नाही ती पोपट लई हुशार असते ती. अगं शाने नाही 1.5 शाने असतात ते पोपट. ते शेजारचे त्यांच्याकडे होता बोलणारा पोपट. तो शिव्या द्यायचा त्यांना आणि त्यांच्या बायडीकडे बघून शिट्ट्या बिट्ट्या मारायचा. परवा तर धराधर झाली त्यांच्यामध्ये बायकोवरून. कोण आहे? मी आहे पप्पा तुमचा पोरगा. तू आहेस मी? हे काय करून आलायस तू? पप्पा तुम्हाला प्राणी पाळायचा आहे ना, त्यापेक्षा मला पाळा ना. नाहीतरी माझा जन्म झाला तेव्हापासून तुम्ही मला पाळलंच नाही. सकाळ झाली की सकाळी 6 वाजता मला गणिताच्या क्लासला पळवता. तिकडून आलो की शाळेतून आलो की स्विमिंगच्या क्लासला, आणि तिकडून आलो की डायरेक्ट आजीच्या रूम मध्ये झोपायला. एवढं तुम्हाला वाटलं ना पोपटाला पेरू द्यावा. कधीतरी वाटलं आपल्या पोराला पेरू द्यावा. मांजरीसाठी अर्धा लिटर दूध आणता, पण कधी वाटलं तुमच्या पोराला 1 कपभर दूध द्या. बस बाळा बस, आता लय बोलू नकोस. खरंच आज तू आमचं डोळं उघडलं. ठीक आहे बाळा, आजपासनं आम्ही तुलाच पाळतो. तो पट्टा घेऊन येतो. कुत्र्याची बिस्किट पण घेऊन महिना झाला शाळेत गेला नाही. ताई म्हणल्या की लहानपणी मला डॉक्टर व्हायचं होतं. हो, तसं तुम्ही तर डॉक्टर झालात, तुम्ही तर डॉक्टर आहात, पण मनापासून काय व्हायचं होतं? म्हणजे डॉक्टरच व्हायचं होतं आणि मग तुम्ही राजकारणात आलात का? नाही, तुम्हाला अजून काहीतरी व्हायचं होतं आणि डॉक्टर झालात आणि मग राजकारणात आलात. असं एक खूप लहान असताना शाळेत वगैरे एक ॲस्पिरेशन असतं ना प्रत्येकाला, की काहीतरी. जसं मला बस कंडक्टर व्हायचं होतं. खरंच मला बस कंडक्टर, मला लहानपणी जायचो गिरगावात चाळीत, तर ते तसं वाटायचं की ड्रायव्हर बस चालवतोय, पण हा जो मागे माणूस उभा राहतो ना त्याच्या इशाऱ्यावर थांबते आणि चालते. त्याच्या टिंगटिंगवर चालतं सगळं. सो हा कोणतरी कमाल माणूस असला पाहिजे. तर मला बस कंडक्टर व्हायचं होतं. तर अगदी लहानपणी असं काही ॲस्पिरेशन होतं तुम्हाला दोघांना? जसं ताई म्हणलं की मला डॉक्टर व्हायचं होतं, तर तुम्हाला दोघांना? दादा, तुम्हाला एक माझा प्रश्न आहे. लग्नानंतर तुमच्या कुटुंबामध्ये कंडक्टर कोण आहे? आमच्या कुटुंबामध्ये माझी बायको, मी ड्रायव्हर आहे. टिंग 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 करते. डोर उसके हात में. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर. नाही, मला आर्मीमध्ये तरी जायचं होतं. बरं. नाहीतर एखादा खेळाडू बनायचं होतं आणि भारताला रिप्रेझेंट करायचं. मला एक सारखं वाटायचं की भारताचा जो फ्लॅग आहे ना तो आपल्या छातीवर असावा. ते स्वप्न काही झालं नाही. नाही, पण तुम्ही या माध्यमातून लावून घेतला तो. आमदार म्हणून त्या गाडीच्या पुढे लावायची संधी तुम्हाला मिळाली, मग तुम्ही असं नाही तर असं म्हटलं त्याच्यामध्ये. येस, फुलफिल्ड हिज ड्रीम इन अ डिफरंट वे. ऍब्सोल्युटली. तुझ्या दादा? मी कधीच काही विजन ठेवलं नाही आयुष्यात.
वडील म्हटले डॉक्टर व्हायचंय डॉक्टर, वडील म्हटले खासदार व्हायचंय खासदार, वडील म्हटले घरी थांब घरी. वडील म्हणले सामुदायिक विवाह ते उदाहरण आहे. आपल्यासाठी ते जसं ते सलमान खानचा एक पिक्चर होता बंधनचा, जो जिजाजी करेंगे वही मैं करूंगा, तसं जो पिताजी कहेंगे वही मैं करूंगा. तुमचा हा डायलॉग आजच्या कार्यक्रमानंतर किती फेमस होतोय बघा फक्त आता. वहिनींनी कुठला केलेला पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो? हा प्रश्न मी तुम्हाला पण नंतर विचारणार आहे. कपकेक्स. केक्स या. वा वा वा. आणि आईनं कुठला केलेला पदार्थ आवडतो सगळ्यात जास्त? माझ्यासाठी भेंडीची भाजी. मी कच्ची भेंडी सुद्धा खाऊ शकतो. काय सांगता? पण ती म्हणते की कच्ची भेंडी खाऊ नको, मी 5 मिनिटात तडका देते म्हणून मी थांबवतो. भेंडी आवडते आईने केली. मग समजा केक आणि भेंडी समोर असेल आणि एक निवडायचं असेल पटकन, तर कुठला पदार्थ तुम्ही निवडाल? एक लंच, एक डेझर्ट. सिक्वेन्स मध्ये जायचं. डॉक्टर हा प्रश्न असा आहे का? कसं द्यायचं? खरंय 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 खरंय. मी तर म्हणत असतो भेंडी केक असं मला बनवून द्या. सर तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो मॅम? मला तर एक लिस्ट करावं लागेल. हो, ती खूप छान स्वयंपाक करते, खूपच छान स्वयंपाक करायला मला आवडतं. कारण आमचं जेव्हा लग्न झालं आम्ही अमेरिकेत राहिलो आणि मला दिवसभर करायला काही नव्हतं. आम्ही थिसिससाठी दिवसभर लॅबमध्ये जायचे आणि मग मी घरात वेगवेगळे प्रयोग करायचे. माझ्या मैत्रिणीने एक मला पुस्तक दिलं होतं, तर मी कुकिंग करायचे. तर मला ते खूप छान माझा हात आहे, मी चांगला स्वयंपाक करते. त्यामुळे आम्हीतला कन्फ्युजन नाहीये काय खावं, केक खावं का भेंडी खावं. मी चांगला स्वयंपाक करते. वा 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 वा. रोहित सर खरं तर वहिनी इथे आत्ता नाहीयेत, पण त्यांना आम्ही मिस करतोय. काय सांगाल, त्यांच्या हातून बनवलेला कुठला पदार्थ तुम्हाला आवडतो? तर माझ्या साईज खेळणं तर बघून वाटतच असेल ना मला खायला आवडतं. मग काय? त्याने मला मेथी, वा, पिठलं, वा वा, आणि बिर्याणी, वा, 3 गोष्टी आवडतात. आणि भूक लागली काही दिलं तरी चालतं. तुम्हाला बनवायला किती आवड आहे? नाही, मी बनवू शकतो, खात कुणी नाही. मी ह्याच्यात करोनाच्या काळामध्ये आईकडनं चहा बनवायला शिकलो. बर. आणि कोणाचं तरी म्हणजे आईबाबांचंच कोणाचं तरी ॲनिव्हर्सरी का काहीतरी होते, कोणती केक बनवत होते, मी तिला मदत करत होतो. मी मदत केल्यामुळे तिला 2दा केक करावा लागला. काहीतरी तो फुगला नाही, तो तसंच बसला खाली. मग 2 केक तिथे ठेवले. याच्यात मी कष्ट घेतले होते, मी पण काय 1-2% कष्ट घेतले होते, त्यामुळे तोही केक खाल्ला आणि हाही केक मी त्या ठिकाणी खाल्ला नाही तर खावा लागला. तर मी आता गप्पांमध्ये परत एकदा येणार आहे सौ धनश्री विखे पाटील यांच्याकडे. मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी करता, सामाजिक गोष्टी करताच, पण एक विशेष गोष्ट आहे ज्याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केलेलं आहे. काय सांगाल त्याबद्दल? आमची एक जनसेवा फाउंडेशन आहे, NGO आहे, ज्याच्यामध्ये आम्ही गरीब महिलांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही त्या महिलांचे बचत गट बनवलेले आहेत. बचत गट तर बनवले, पण मग त्यांना काम पण देणं गरजेचं आहे. तर साईबाबांचे जितके पण तिथे भक्त येतात आणि ते फुलं वाहतात, ते फुलं आम्ही गोळा करतो आणि त्याची आम्ही अगरबत्ती बनवतो. अच्छा. तर ती अगरबत्ती जी आहे ती या महिला बनवतात. अरे वा. मग त्यांना आम्ही त्याच्यातून रोजगार निर्माण केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भक्त जे साईबाबांपर्यंत जर पोहोचू शकले नाही किंवा येऊ शकले नाही किंवा येऊन परत त्यांना यायची इच्छा असेल पण नाही येऊ शकले, तर मग त्यांच्यासाठी ती अगरबत्ती आहे की ते घरी बसून साईबाबांचा आशीर्वाद घेऊ शकतात. वा वा. पण आज खूप छान वाटलं खरं तर. इतक्या खेळी मिळत या गप्पा होतील असं मलाही वाटलं नव्हतं. कारण पोलीस, राजकारणी व्यक्ती यांच्याबद्दल थोडं दडपणच असतं आपल्या मनात, कारण ते असतातच तेवढे मोठे. पण आज इतकं छान वाटलं की घरगुती गप्पा झाल्या. तुम्हाला कसं वाटलं सर इथे येऊन? नाही, फार आनंद झाला. मी मनापासून हसलो आणि नॉन पॉलिटिकल जी चर्चा झाली ती जास्त योग्य वाटली. कारण कुठेही गेलं तरी सुरुवातीला ते म्हणतात की नाही आज नॉन पॉलिटिकल चर्चा आहे. 2 प्रश्न विचारल्यानंतर 3रा प्रश्न हा राजकीयच असतो. त्यामुळे इथे फार वेगळ्या गोष्टी घडल्या. खरं तर कोणती यायला पाहिजे होती पण ती येऊ शकली नाही. मग कदाचित प्रश्नही मला थोडेसे वेगळेही आले असते. खरंय. थोडेसे उत्तर द्यायलाही अवघड झालं असतं. पण खरंच आनंद झाला आणि मी या व्यासपीठाला रिस्पेक्ट करतो, तुम्हा सर्वांना रिस्पेक्ट करतो. अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता आणि झीच्या मदतीने सुद्धा युवा असू द्या,
नाहीतर तुमचे वेगळे वेगळे व्यासपीठं असतात. म्हणजे आम्हालाही तो खरं तर प्रयत्न आहे की युवकांना व्यासपीठ दिलं पाहिजे आणि तुम्ही सर्वजण ते देता, ते मला भावतं. वा 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 वा. पण एकदा सपत्नीक पुन्हा या अशी मी विनंती आत्ताच करतोय तुम्हाला. त्यासाठी अजून एक कार्यक्रम घ्यावा लागेल. येणार सर. त्यावेळेला नक्कीच आम्हाला आवडेल. तुम्ही गाण्याची प्रॅक्टिस करा. बघा अल्बम करावा लागेल मला. एक अल्बम पण होणार आहे त्यावेळेला. सुजय सर, तुम्हाला कसं वाटलं येऊन इकडे? नाही, मला तर फारच आनंद झाला. आणि म्हणजे ताईंचं जसं ताई म्हणतात की आम्ही असं एवढ्या लेवलला कधी असं करू, मला फार भीती वाटते त्यांची. म्हणजे सिनियरिटी प्रमाणे पण. आणि माझा आज खासदार होण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे, म्हणून मी जरा आदरयुक्त राहायचो. पण आज मला फार आनंद झाला की एवढ्या मोकळ्या मनाने आम्ही बोलू शकलो. आणि पवार आणि विखे एकत्र बसून हसू शकतात हे महाराष्ट्राला दिसलं. हा एक मोठा भाग आहे. ठीक आहे, तर नंतर काय होईल परिणाम माझ्यावर आणि त्यांच्यावर, तो नंतरचा भाग आहे. पण पवार आणि विखे एकत्र बसून हसू शकतात हे महाराष्ट्राला दिसलं. याच्यापेक्षा मोठं तुमचं शोचं अजून काय कॉन्ट्रीब्युशन पाहिजे महाराष्ट्राला. तर आणि सेकंडली असा शो एक मराठीमध्ये तयार झाला. स्वप्नीलला मगाशी म्हटलो की मराठी पिक्चरमध्ये एक रोमॅन्टिक हिरो प्रोजेक्ट होणं हे अशक्य गोष्ट आहे. कारण की मराठी हे कधी रोमॅन्टिक नव्हतंच, पण ते मराठी रोमॅन्टिक आणलं स्वप्नीलने आणलं. तर प्रत्येक व्यक्तीचं स्वप्नील आम्हाला, वी आर प्राऊड ऑफ यू. अँड डॉक्टर साहेब, तुमच्याबद्दल आम्ही काय सांगायचं, म्हणजे तुम्ही आणि तुमचे सगळे कलाकार, म्हणजे मला पर्सनली विचारलं तर आम्ही त्या खुर्चीचा खासदार असण्यापेक्षा या मंचाचे खासदार असतो आम्हाला जास्त आनंद झाला. दॅट इज ऑरा यू हॅव क्रिएटेड. आणि आम्हाला आपण बोलवलं सपत्नीक. आता आम्ही सपत्नीक आलो म्हणून दुसऱ्यांना आम्हाला बोलवणार नाही असं करू नका. म्हणजे कसं, यांनी पुढची बुकिंगसाठी एकटा आले, आता आम्ही आलो म्हणजे आमची चूक नाही. आणि तोपर्यंत त्यांचे 2 गाणे आम्हाला अजून ऐकायला भेटतील भविष्यात. तर थँक्यू सो मच. आम्हाला आपण बोलवलं आणि आमचा सन्मान केला इथं बोलून. आणि वी आर रिअली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस शो. वा 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 वा. ताई, तुम्हाला कसं वाटलं येऊन इकडे आज? मला ना खूप आनंद झाला. आता आनंद हा शब्द खूप मोठा आहे आणि मला वाटतं तुम्हाला आनंदाचा डॉक्टर म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही जगप्रसिद्ध केला या कार्यक्रमाला. मला खूप अभिमान वाटतो. कारण मी तुम्हाला मगाशी कौतुक करत होते तुमचं की वेशभूषा एक असते जी माणसाला हसायला सुरुवात करून देते, मग असते स्क्रिप्ट. म्हणजे बघितलं जे दिसतं. तुम्ही कुठली वेशभूषा न बदलता तुमच्या शब्दांनी लोकांना हसवता आणि तुमच्या विनोदाला जे स्टँडर्ड आहे, तुम्ही स्टँडर्ड जे मराठी माणसाच्या लिटरेचरच्या शक्ती जी त्याच्या पेनामध्ये आहे ना, ती जगाला दाखवून दिली. नाही तर विनोद पूर्वी म्हणजे काहीतरी घाणेरडं बोललं म्हणजे विनोद आहे आणि हसलं. खूप सुंदर तुम्ही स्टँडर्ड नेलंय, जगप्रसिद्ध झाला. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आमच्या मराठीच्या रोमॅन्टिक आयकॉनला पण खूप शुभेच्छा, कारण आता तुम्ही मराठीच्या लोकांना रोमॅन्स करायला शिकवलंय. तर तुम्हाला पण खूप शुभेच्छा आणि आय एम प्राऊड ऑफ यू टू. वा 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 वा. तर मंडळी, खूप छान वाटलं की या 3 भागांमध्ये महाराष्ट्राचे हे लाडके नेते या मंचावरती आले. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या लेडीज जिंदाबाद.